नमस्कार मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, सकाळचे आहे ना 8 वाजलेत आणि 8 वाजता आहे ना गावाकडे ऊन बघा किती आहे. हे बघा एवढं कडक ऊन पडलं आहे ना. तसं काय दुपारचे 11:30-12 वाजले आणि सकाळी 8 वाजता बघा केवढं कडक ऊन आहे. हे बघा, हे बघा इकडं सगळीकडं ऊन ऊन ऊन. एवढं ऊन लागते ना की बाहेर आहे ना 5-10 मिनटं उन्हामध्ये उभं पण राहू शकत नाही. आणि इकडे बघा, परवा बाजार होता आमच्या संगमेश्वरचा, बुधवारचा बाजार, आठवडा बाजार. त्याच्यामध्ये ना एवढे मच्छी आणले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आहे ना गावाकडे ना अशी मच्छी जमा करून ठेवतात, जेणेकरून पावसामध्ये मग बाजार भरत नाही, त्यावेळी ही मच्छी आपल्याला खाण्यास उपयोगी पडते. हे बघा, इकडे आहे कोलीम आहे, जवला, आणि ही इकडं काड आहे, काड बघा, आणि शिंगटे आहेत. हे बघा, हे परवा बाजार होता ना बुधवारचा, संगमेश्वरच्या बाजारातून आणले. हे बघा, हे बघा आजचं वातावरण बघा कसं आहे. सगळीकडे ऊन ऊन झाले. पाऊस काय मागे 15 दिवसापूर्वी पडला, 2-4 दिवस, त्याच्यानंतर गायबच झाला. त्यानंतर परत पाऊस काय आलाच नाही. आणि हा बघा, दीपकने इकडे काय आणले, आंबे आहेत ना. घराच्या बाजूला आंब्याचे झाड आहेत आणि आंबेसारखे पडतच असतात. इकडे बघा, आणि दीपक कुठे भेटला आंबा, बघा इथे रस्त्यावर पण झाड आहेत ना, तिथं आंबा पडलेला, 2 आंबे भेटलेत. हे बघा, हे असे रायवळी आंबे आणायला आहे ना कुठे लांब आमच्याकडे जंगलात जायची गरज नाही. घराच्या बाजूला झाड आहे, तिकडेच आंबे भेटतात. तर मंडळी चला, आता मस्तपैकी ना आज स्पेशल असा नाश्ता आहे आमच्याकडे. कोणता नाश्ता आहे तो तुम्हाला दाखवतो. जरा नाश्ता करून घेतो आणि मग पुढे आपल्या कामाला सुरुवात करूया. अजून बघा आर्यन आला. अरे नाश्ता करणार आहेस नाही का? नाश्ता करून आलास घरातून? हो, काय नाश्ता केलास? नाश्ता काय केलास? त्या दिवशी खाऊन आलो. बघा आर्यनचा नाश्ता भारी आहे. चाय, बिस्किट आणि पोहे खाऊन आला आर्यन. हे हात दुखत तर मंडळी, हे बघा स्पेशल असा आज नाश्ता आहे. हा बघा, घावणे आहेत, स्पेशल असे घावणे आहेत. आणि इकडे कोरा चाय, मस्तपैकी गरम गरम चाय आणि गरम गरम घावणे. पोटभर आज आपल्याला नाश्ता करायचा आहे. चला नाश्ता करतो आणि तुम्ही पण नाश्ता करायला या. तर मंडळी, पावसाळा सुरू होण्यापूर्वी आहे ना आपला जो कोकणचा रानमेवा असतो त्याच्यापासून काही वस्तू अशा सुकवल्या जातात. त्याच्यामध्ये बघा, हे बघा ह्या आटल्या आहेत. ज्या फणसाच्या बिया असतात ना, त्या पावसाळ्यातून खराब होऊ नये, टिकाव्यात म्हणून त्याच्यासाठी आहे ना त्यांना अशी माती लावून सुकवल्या जातात, जेणेकरून त्या पुढे पावसामध्ये पण जास्त दिवस टिकतात. आणि इकडे बघा, हे साठ आहे, आंब्यापासून बनवलेलं आहे बघा, हे साठ आहे. आणि हे काजूच्या बिया, हे बघा काजूच्या बिया पण उन्हामध्ये सुकायला घातले आहेत. आणि हे आहेत ना कापा फणस आहे ना, काप्या फणसापासून गरे काढलेत आणि ते गरे सुकवायला ठेवलेत. हे बघा, हे पण मस्त लागतात. उन्हामध्ये सुकवलं ना की भरपूर दिवस टिकतात. आणि ही आंब्याचे आमसूल आहेत. हे बघा, कच्चा आंब्यापासून हे आमसूलं बनवलेत. हे बघा, उन्हामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत ना इकडे सुकायला ठेवल्यात. हे बघा, तर मंडळी हे बघा इकडे आहे ना घराच्या पाठीमागे आंब्याची साठं घालायचं काम चालू आहे. आणि इकडे बघा पल्लवी आहे ना, हे बघा या आंब्यापासून रस काढते. इकडं सकाळ उठून आहे ना आंब्याच्या झाडावर गेलेलो आणि तिकडून आहे ना आंबे आणलेत आपण. आणि हे बघा एवढे आंबे आहेत आणि इकडे आहे ना रस काढते. आणि इकडे आहे ना, हे बघा काल कच्चे आंबे आणलेले ना, त्याचं इकडे आहे ना हे बारीक बारीक असे फोडे केलेत आणि हे पण आपल्याला सुकवायचे आहेत. ते आपल्याला पावसामध्ये कामाला येणार आहेत. हे बघा, आणि इकडे आंब्यांचा रस काढायचं काम चालू आहे. पल्लवी किती साठं घालणार आहेत आज? 2-3च होतील याच्यामध्ये. 2-3? हे बघा एवढे अजून आंबे. आंबे लागतील. मग आता हा त्याच्या 2-3 तरी होतील ना. हा, हा बघा, असा रस काढते आंब्यापासून. आणि आहे ना हा रस काढल्यानंतर आपल्याला चुलीवरती गरम करायचं आहे, जेणेकरून त्याच्या ह्या आंब्याच्या रसामध्ये ह्या ज्या गाठी असतात ना त्या पातळ होतील. आणि त्यानंतर मग आपल्याला हे ताट आहेत ना, ताटांना
तेल पुसायचं आहे आणि त्याच्यावरती मग रस टाकायचा आहे आणि आपल्याला साठे घालायचे आहेत हे बघा. आणि पूर्वी आहे ना आम्ही जेव्हा साठं घालायचो आंब्याची त्यावेळी आहे ना ताटांना तेल पण नाही लावायचो. ह्या साली असतात ह्या साली अशात पुसायचो आणि त्याच्यावरती तो रस टाकायचो हे बघा. चला आणि इकडे बघा, इकडे आहेत ना ह्या आटल्या आहेत फणसाच्या बिया, ह्या बघा ह्या पण काढून ठेवल्या आहेत. आता ह्यांना पण आपल्याला पावसाळ्यामध्ये ठेवायचे असतील, ह्यांना पण माती लावून उन्हामध्ये सुकायला घालायचे आहेत. या बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याला कोकणामध्येच भेटणार. हे बघा आंबे, फणस, काजू या सगळ्या गोष्टी आपल्याला कोकणामध्ये खूप भेटतात. म्हणूनच या मे महिन्यामध्ये आहे ना कोकणात आंबे फणस खायची खूप मजा असते. तर मंडळी हा बघा हा आंब्याचा रस आहे ना आता चुलीवर गरम करायचा आहे आणि गरम करून त्या आंब्याच्या ज्या गाठी आहेत ना त्या बारीक पातळ होऊन जातील गरम केल्यामुळे. आणि नंतर मग आपल्याला ताटांना थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर मग आपल्याला उन्हामध्ये ती साठं सुकायला घालायची आहेत. हा बघा आणि हे बघा आता या ताटामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि जे तेल आहेत ना हे बघा या आंब्याची साल आहे त्या आंब्याच्या सालीने ना बरोबर सगळ्या कॉर्नरला लावून घ्यायचं आहे जेणेकरून ती साठं सुकली नाही की आपल्याला ती परतताना चांगल्या तऱ्हेने परतता येतील. हे बघा नाहीतर मग काय होतं तेल नाही लावलं ना तेल चांगली इकडून पुसून नाही घेतलं ना कॉर्नरला मग त्या साईडला ती साठं चिकटतात. त्याच्यामुळे इकडं तेल लावून घ्यायचं आहे आणि हा रस आता आहे ना ह्या ताटामध्ये आपल्याला ओतून घ्यायचा आहे. हे बघा तर दोन्ही ताटामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडी साठा आहेत ना थोडी जाडच घालायची, पातळ घातल्यात ना तर मग ती जेव्हा आपण सुकल्यानंतर मग ती परततो ना त्यावेळी ते बरोबर निघत नाहीत. हे बघा आणि हे बघ असे बरोबर गोल सगळ्या कॉर्नरला केलं ना की चांगल्या पद्धतीने ते परतता येतात आपल्याला. हे बघा मस्तपैकी आपले आज 2 साठं झालेत. हे बघा इकडं याला पण एक हे बघा. तर चला आता ना ही दोन्ही पण ताटं आपल्याला उन्हामध्ये ठेवायची आहेत. चल तरी बघा मस्तपैकी आज आहे ना आपल्याला 2 साठं आपण घातलेत. आता एवढ्या उन्हामध्ये ना सुकायला ठेवायचे आहेत. हे बघा ऊन बघा किती आहे, खूप ऊन आहे, नुसतं घामटा येतो. थोडा वेळ जरी 5 मिनटं जरी उन्हात आलो ना तरी घाम फुटतो, एवढं ऊन आहे. हे बघा मस्तपैकी साठं आहेत ना आता आपल्याला 2 दिवस तरी उन्हामध्ये सुकायला ठेवायचे. 2 दिवसानंतर मग आपल्याला ते पलीत्याने ना अशी परतायचे आणि परत उलटी करून सुकायला घालायचे. हे बघा चला बघा हा रानमेवा आहे ना आपल्या कोकणातच मिळतो. हे बघा आंबे, फणस, काजू, करवंद अशा गोष्टी आहेत ना आपल्या कोकणात खूप असतात आणि खूप खायला भेटतात. त्यासाठी आपल्या कोकणात यावं लागतं आणि कोकणात इकडे आल्यानंतरच ह्या गोष्टी मन भरून खायला मिळतात. हे बघा हे बघा इकडे आहे ना पावसाने आता मळप केलं आहे. हे बघा आता ऊन होतं आणि अचानक आता मळप आलं आहे. हे बघा पाऊस येईल की नाही का माहिती नाही पण काळोख तर केलं आहे. हे बघा 15 दिवसापूर्वी आहे ना खूप मोठा पाऊस पडलेला, 3-4 दिवस सलग वादळ वारा पाऊस खूप मोठा आलेला. त्याच्यामुळे ना झाडं पण तुटली होती आमच्या इकडे आणि आता 15 दिवसानंतर पाऊस गायबच झालेला. अजूनपर्यंत काय पावसानं यायचं नाव नाही घेतला नाही. हे बघा मळप केलं आहे, वातावरण बघा खूप छान वाटते. तर मंडळी चला संध्याकाळचे आहे ना 4 वाजलेत. आता आम्ही चाललो आहे आमच्या शेतामध्ये आहेत ना काही झाडांवर आंबे आहेत, ते आंबे काढायला आम्ही आहे ना आमच्या शेतात चाललो आहे. तर चला गेली होती कुणीकडं चाकूल काढायला शेतात साकूल काढायला. हा तर चला मंडळी आता आहे ना शेतीच्या कामाला सुरुवात झाली आणि ज्या मळ्या भाजलेल्या असतात ज्या ठिकाणी आपल्या पेरायच्या असतात पेरणीसाठी त्या शेतात आहे ना सगळा कचरा पडलेला असतो. तो कचरा काढायसाठी काकी शेतात गेली होती. हे बघा त्याला आमच्याकडे ना साकूल काढणं बोलतात. तर मळ्या साफ करून काकी आता आले
तर चला हे बघा इकडे आहे ना सगळी कामाला सुरुवात झाली. सगळी कामं जिकडे तिकडे आहे ना पाऊस येण्याच्या अगोदर सगळे आपल्याकडील मंडळी आहे ना आपली कामं उरकून घेतात. हे बघा इकडे पण आतमध्ये आहे ना बाबा तिकडे काम करतायत. हे बघा इथून काही दिसत नाही तर तिकडे कामं चाललेत. आणि इकडे घराच्या आजूबाजूची साफसफाई चालले इकडे. आणि हे बघा इकडे काकी पण साफसफाई करते. आणि हे बघा आणि इथं दीपक इकडं काम करतोय. हे बघा इकडं घराच्या बाजूचं काम चाललंय. सुनेदाच्या बघा अशोकदाचं घर आहे आणि इकडं काम चाललंय. हे बघा मिस्त्री आहेत काम करतायत. पळून गेले मिस्त्री ना. हे बघा अरे पियुष काय करतोयस? पियुष पार्सल घेतोय. खेळतोयस? हा हा पियुष खेळतोय. आहे. हे बघा आणि हे भागू. आणि इकडे आमचा सुन्यादा बघा कसं काम करतोय. बघा फाडीवर काम करतोय. हे बघा तर चला शेतात जाऊया आता. तर चला मंडळी आता आम्ही चाललो शेतामध्ये. हे बघा दादा आहेत आणि आम्ही आहे ना झेला घेतला आहे. हा बघा ह्याच्यामधून आहे ना आपल्या शेतात जे आंबे आहेत ना ते काढायचे आहेत. रायवळी आंबा आहे ना. रायवळी आंबा आहे पण त्याचा आंबा आहे ना खूप भारी गोड लागतो टेस्टी आहे. तर तो आपल्याला आंबा आहे ना झेल्यातून काढायचा आहे. आणि इकडे बघा आता वातावरण बघा पावसाचं झालं आहे. हे बघा भारी वातावरण आहे. काळोख केलं आहे पूर्ण वातावरण ढगाळ झालं आहे. बघा ढग काळे काळे ढग आलेत. पूर्ण काळोख केलं आहे. पण आता पाऊस येईल की नाही माहिती नाही कारण याच्या आधी पण पाऊस असाच करतो. पूर्ण वातावरण असं ढगाळ करतो आणि थोड्या टायमात ऊन पाडतो. हे बघा किती भारी वाटते. हे बघा आता आहे ना आपण शेतामध्ये पोचलो आहे. आणि इकडे बघा सगळ्यात ना इकडे आम्ही काजूची लागवड केली शेतामध्ये. हे बघा काजू पण आता मस्त झाले. हे बघा हे काय शेत आता आम्ही करत नाही. इकडे सगळे रानातले वाट लावतात त्याच्यामुळे आहे ना इकडं काजू लागवड केले सगळी अगदी खालपर्यंत. आणि आपल्याला आहे ना हे बघा हा इथं रायवळी आंबा आहे. बघा मस्त आहे आंब्यावरती आहे ना आंबे तयार झालेत. आणि इकडे आता अर्धे खाली पडलेत. हे बघा हे पडलेले आंबे पण जमा करायचे आहेत आणि हे वरती तयार आहेत आंबे. हे बघा हे तयार आहेत ना आंबे ते पण आपल्याला काढायचे आहेत. चला हा बघा मस्त पिवळा पिवळा झाला आहे. आंबा आहे ना खायला खूप गोड आहे. हे बघा ताजे ताजे पडलेत. आणि आतून बघा कसा लालच्या लाल आहे. हा बघा असा आंबा आहे आतून मस्त खायला एकदम टेस्टी आहे. ते सगळे पडलेत ना ते आपल्याला आता जमा करायचे आहेत. हे बघा इकडे आणि आहे ना सगळे जमा करून झाल्यावर एक खाऊन बघूया कसा आहे तो. तर हे बघा एवढे आहेत ना खाली झाडावरून पडलेले आंबे आपण जमा केलेत. हे बघा आणि इकडे आता दादाने आहे ना आंबे काढायला सुरुवात केल्याने. आणि आंब्याचं झाड काही जास्त मोठं नाही. हे बघा छोटंच आहे की जमिनीवरून झेल्या काढायला भेटणार आहेत आपल्याला आंबे. हे बघा हे सगळे आंबे आहेत ना आपल्याला झेल्या काढायचे आहेत. ती जमिनीवरून वरचे आहेत ना फक्त जर इथं वरती झाडावर चढायला लागेल. बाकी आहे ना बहुतेकसे आंबे आपल्याला जमिनीवरूनच काढायला भेटणार आहेत. हे बघा तर हा बघा हा मस्तपैकी आता आंबा आहे ना आपल्याला खायचा आहे. हे बघा आणि पाऊस आहे ना गडगडायला सुरुवात करतोय. हे बघा पाऊस गडगडतोय थोडा थोडा पावसाचा आवाज येतोय गडगडण्याचा. तर चला मस्त आंबा आहे ना आता खाऊन बघूया. मस्त भारी एक नंबर आंबा आहे. असं आहे ना की सालीसोबत पण साली सकट खाऊ शकतो आपण हा आंबा एकदम भारी आहे. हा बघा एक नंबर. चला बघा आता हा आंबा आता आपण खाऊया.
आणि हे आंबे काढायला ना आता मदत करूया. हे बघा, हे आंबे आता आपल्याला काढायचे आहेत आणि मग आडी घालायची आंब्याची आडीमध्ये. नाहीतर मग पाऊस आला ना आणि मोठं वादळ आलं ना, हे सगळे पाडून टाकतील. हे सगळे पाडून टाकणार, त्याचा काय फायदा नाही. त्याच्यामुळं हे सगळे जे तयार आंबे आहेत ना, तेवढे आपल्याला आज काढून घरी न्यायचे आहेत आणि त्या आंब्याची आडी घालायची आहे. आडीमध्ये पण हा आंबा खूप छान लागतो. तर हे बघा, असे आहेत ना आपल्याला झेल्यान ह्या आंब्यावरती जेवढे आंबे आहेत ना ते असे उतरवायचे आहेत. हे बघा मस्त, ह्याच्यामध्ये पिक्के पण आहेत आणि हिरवे पण आहेत. तर चला, हे आंबे आहेत ना आता काढून घेऊया. तर हे बघा, एवढे आहेत ना आम्ही इकडं आणि इकडे. हे बघा, एवढे आंबे आम्ही आता ना उतरवलेत इकडे. प्रत्येक ठिकाणी असे एवढे एवढे ठेवलेत. हे बघा, एवढे आंबे आहेत, कच्चे आंबे उतरवलेत. आणि इकडे बघा, एवढे आम्हाला आहे ना पिक्के आंबे भेटलेत. तर हे कच्चे आंबे आहेत ना आपल्याला आडीत घालायचे. आडीत घालायचे म्हणजे काय, तर एका टोपल्यामध्ये सुका पेंडा घेऊन त्याच्यामध्ये हे आंबे आहेत ना सगळे आपल्याला पिकायला ठेवायचे. हे बघा, तर चला आता हे सगळे आंबे आहेत ना घेऊन आपल्याला घरी जायचं आहे. कारण वातावरण झाले पावसाचं. हे बघा, हा बघा पाऊस आहे ना गडगडायला लागला आहे. कधी येईल काय सांगता येत नाही. येईल पण आणि अचानक गायब होईल पण. हे बघा, गडगडतोय पाऊस. तर चला पटकन आहे ना हे आंबे घेऊन आपण घरी जाऊया, नाहीतर पाऊस आला तर परत भिजायला होणार. तर चला. तर मंडळी हे बघा, एवढे आहेत ना, एवढे आम्ही कच्चे आणि पिके आंबे काढलेत आणि आता हे सगळं घेऊन चाललो आहे घरी. पटापट घरी जाऊया, कारण पाऊस आहे ना गडगडायला लागला आहे. हा बघा, गडगडते आणि वातावरण सगळं आहे ना इकडे. हे बघा, सगळं वातावरण पावसाचं झालं आहे. अचानक कधी पण पाऊस येण्याची शक्यता आहे. तर पटकन आधी आहे ना आपण घरी पोचूया. तर चला, फायनली आहे ना घरी येऊन पोचलो आहे. पूर्ण घाट एवढं ओझं डोक्यावर घेऊन चढता चढताना पूर्ण घामाने भिजलो आहे. हे बघा, तर हे बघा वातावरण बघा, संध्याकाळचं 6:30 वाजलेत आणि 6:30 वाजता आमच्याकडे वातावरण बघा कसं केलं आहे. दुपारपासून असं वाटत होतं की पाऊस आता येईल आता येईल, गडगडतोय पाऊस, पण पाऊस काही अजूनपर्यंत आला नाही. हे बघा, वातावरण भारी झालं एकदम मस्त. तर चला मंडळी, आता भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सगळ्यांना आपली काळजी घ्या आणि सगळ्यांनी मजेत राहा. तर चला.